फिर बाद में धीरे बात करते करते पता चला कि वो जो प्रिंसिपल के बेटे हैं उनका मैसेज था वो। फिर पोलीस स्टेशनला मी बोलवणार का बोलवणार नाही तर पोलीस स्टेशनला का बोलवणार नाही। माझा मुलगा गुन्हेगार असेल तर शिक्षा द्या त्याला। मला जर पळवायचा प्रयत्न केला ना कोण पळवणार? हा सर्व गोंधळ सुरू आहे तो एका शाळेच्या परिसरात। मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी या शाळेवर धडक दिली। याचं कारण म्हणजे शाळेतल्या ट्रस्टीच्या मुलानं या शाळेतच काम करणाऱ्या एका महिला शिक्षिकेला अश्लील मेसेज केला। इतकंच नाही तर तिच्याकडे शरीर सुखाची मागणी देखील केल्याचा आरोप होतोय। त्यानंतर या महिला शिक्षिकेनं आपल्या कुटुंबासोबत मनसेकडे धाव घेतली। या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता मनसेनं शाळेवर धडक देत जाब विचारला। यावेळेला शाळेचे ट्रस्टी देखील त्या ठिकाणी उपलब्ध होते। त्यांनी सुद्धा आपल्या मुलाबाबत महत्त्वाचं भाष्य केलंय। जाणून घेऊयात नेमका हा काय प्रकार आहे आणि हे सर्व कुठे घडलं। डोंबिवलीतील सागाव येथील जय भारत हायस्कूलमध्ये हा प्रकार घडलाय। शाळेचे ट्रस्टी शिवा अय्यर यांचा मुलगा सर्वना अय्यर यानं शाळेतील एका शिक्षिकेला वारंवार अश्लील मेसेज पाठवून त्रास द्यायला सुरुवात केली असा आरोप झालेला आहे। त्याचप्रमाणे अश्लील व्हिडिओ पाठवून शरीर संबंधाची मागणी देखील केल्याचा गंभीर आरोप संबंधित शिक्षिकेनं केला आहे। सततच्या त्रासामुळे त्रस्त झालेल्या शिक्षिकेनं तिच्या आईसह मनसेकडे धाव घेतली आणि न्यायाची मागणी केली। हा प्रकार समोर येताच मनसेचे पदाधिकारी राहुल कामत, अरुण जांभळे आणि महिला पदाधिकारी कोमल पाटील यांनी कार्यकर्त्यांसह शाळेत धाव घेतली। यावेळी त्यांनी आरोपीला ताब्यात देण्याची मागणी करत घोषणाबाजी देखील केली। साधारण 1 तासाहून अधिक काळ शाळे परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। या घटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी सर्व परिस्थिती नियंत्रणात आणत आंदोलकांना शांत केलं। त्यानंतर पोलिसांनी ट्रस्टी शिवा अय्यर यांच्याशी संपर्क साधला आणि आरोपीबाबत विचारणा केली। त्यांनी देखील सहकार्य करत आपल्या मुलाला घराबाहेर काढलं। त्यानंतर पोलिसांनी सर्वना अय्यर याला ताब्यात घेतलं। दरम्यान ट्रस्टी शिवा अय्यर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की माझ्या मुलावर झालेले आरोप गंभीर असून तो दोषी आढळल्यास त्याच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई व्हावी। पाहुयात संबंधित महिला शिक्षिकेनं नेमकं काय आरोप केलेले आहेत। एक्चुअली मैं 1 साल से जय भारत स्कूल में काम कर रही हूँ, तो सितंबर से ये हरेसमेंट चालू हुआ। पहले मुझे स्कूल के नंबर से मैसेजेस आया व्हाट्सएप पे, बट स्कूल के नंबर से मैसेजेस आया तो मुझे लगा कि स्कूल का नंबर क्लर्क के पास रहता है, तो क्लर्क मैसेज कर रही है, तो मैंने उस पर रिप्लाई दिया। फिर बाद में धीरे बात करते करते पता चला कि वो जो प्रिंसिपल के बेटे हैं उनका मैसेज था वो। फिर हाँ सर्वना सर वो कंप्यूटर में पढ़ाते थे बच्चों को भी, तो धीरे धीरे ऐसा सब। फिर बीच में केस आया कि 6th स्टैंडर्ड के लड़की लोग ने भी कंप्लेंट किया था कि वो लोग सेफ फील नहीं करते हैं कंप्यूटर लैब में। तो उसके बाद फिर धीरे पर्सनल नंबर से भी मुझे मैसेजेस आने लगे और कुछ चीज़ों के लिए पूछा, बट मैंने उसके लिए मना किया 5-6 बार। मैंने उनको ये भी समझाया कि मैं ये सब नहीं करना चाहती हूँ और मैं वैसे टाइप की लड़की नहीं हूँ। उसके बावजूद वैसे वीडियोस और फोटोज़ मेरे को भेजे गए, तो मैंने उसके लिए बस बोला। फिर जब मैंने HM को बोला तो वो मेरे पे इल्ज़ाम लगा रही है कि आपने AI से बनाया है। या संदर्भात मनसेचे पदाधिकारी काय म्हणाले त्याचप्रमाणे शाळेचे ट्रस्टी अय्यर यांनी या संदर्भात काय स्पष्टीकरण दिलंय ते सुद्धा पाहूयात। डोंबिवली येथील सागाव येथील जय भारत शाळेतील एक शिक्षिका आहेत। त्यांचा आज सकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना डोंबिवली शहराकडे त्यांनी आमचं तक्रार केली। या शाळेचे जे ट्रस्टी आहेत अय्यर म्हणून, त्यांच्या मुलाने त्यांना अश्लील काही फोटोज आणि मेसेज करून त्यांना संबंध ठेवण्याबाबतच्या सगळ्या गोष्टी त्यांच्या व्हॉट्सअपवर पाठवल्या होत्या। बऱ्याच वेळेला बऱ्याच दिवसांपासून तो त्यांच्या मागे होता। यांचा वारंवार नकार देऊन देखील त्याची ही जी काही हॅरेसमेंट आहे ही सगळी चालू होती आणि या सगळ्या प्रकाराला कंटाळून त्यांनी आमचे काही महाराष्ट्र सैनिक आणि पदाधिकारी त्यांच्याशी संपर्क साधून त्या लोकांनी नंतर आमच्याशी संपर्क साधला। त्यानुसार आम्ही आज जय भारत शाळेत इथे जाब विचारणा करता आलो होतो, परंतु त्यांनी आपला जो ट्रस्टी आहेत त्यांनी आपल्या मुलाला इथे त्या घटनास्थळावरून गायब केला आणि काही क्षणात पोलीस आले आणि आता पोलिसांनी त्याला पकडून पुढील चौकशी करता नेलेला आहे।
महाराष्ट्रात आता जी परिस्थिती आहे, आपण जे अशोक खरात वगैरे हे सगळं प्रकरण चालू आहे, ह्याच्यात भर टाकणारी आणि सुशिक्षित डोंबिवली शहराला काळीमा लावणारी अशी ही घटना आहे. पोलिसांच्या मार्फत आमची विनंती आहे प्रशासनाला, न्यायव्यवस्थेला, की या वासनांध आरोपीला अत्यंत कठोरात कठोर अशी शिक्षा झाली पाहिजे. नमस्कार, मी प्राध्यापक शिवा अय्यर, जय भारत इंग्लिश हायस्कूल सागाव याचा विश्वस्त. माझा मुलगाकडनं काही चूक झालं म्हणून काल रात्री 11 वाजता मला समजलं ऑफिसमधनं आल्यानंतर. मी सकाळी त्याला विचारलं, तो म्हणाला त्यांनी घाणेरडा फोटोज काही पाठवलेत आणि तिच्याकडनं पण एका स्कूलच्या टीचरकडनं पण काहीतरी घाणेरडा फोटो आलेत. तर मला समजलं की दोघांकडनं काहीतरी चूक झालं. आज सकाळी मी माझा वरिष्ठ वकील हायकोर्टला ॲडव्होकेट नजमी त्यांना जाऊन भेटून आलो आणि त्यांना सविस्तर सांगून इथे येईपर्यंत मनसेचे पदाधिकारी ते येऊन ऑफिसमध्ये दमदाटी करत होते आणि माझा मुलगाला मारणार असं म्हणत होते. तर मी बोललो मारण्यापेक्षा ना पोलिसांकडे नेऊया आणि इतक्यात पोलीस आले आणि पोलीस त्याला व्हॅनमध्ये बसून नेलेत. आता मी पण पोलीस स्टेशनला जाणार आहे आणि मी पण जे सत्य आहे ते फाइंड आउट करून, जे गुन्हा झालाय, माझा मुलगा गुन्हेगार असेल तर शिक्षा द्या त्याला. एकंदरीतच या सर्व प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. कल्याण डोंबिवली व नजीकच्या परिसरातील नवनवीन अपडेट्ससाठी आजच लोकमतच्या कल्याण डोंबिवली पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. कल्याण डोंबिवलीहून मयुरी चव्हाण, लोकमत.